झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, झी 24 तासच्या रोखोक मध्ये आपलं स्वागत। भारत बंद, मुंबई ठप्प यासारखे शब्द आता आपल्याला परवलीचे झालेले आहेत आणि हा बंद म्हटला की राजकीय पक्षांची आंदोलनं तोडफोड ही आलीच। मात्र गेल्या काही महिन्यांपासून बंदबाबत कोर्टाने कानपिचक्या दिल्यामुळे का होईना या बंदचं प्रमाण काहीसं कमी झालं होतं। बंद संख्या आंदोलनांमध्ये जे नुकसान होतं त्याची जबाबदारी कोणी घ्यायची या प्रश्नावरूनच कोर्टाने बंदकर्त्या राजकीय पक्षांना दंड ठोठावायला सुरुवात केली होती। मात्र तरीही सरकार विरोधी आंदोलनांसाठी लोकशाहीचा दाखला देत भारत बंद पुकारला गेला आणि तो बऱ्यापैकी यशस्वीही झाला। बंदकर्त्या राजकीय पक्षांना दंड ठोठावण्यास सुरुवात झालेली आहे। कोर्टाने हा जो निकाल दिला त्याच्यावर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या बंदला सुरुवात केली। या बंदमध्ये कोणाचा नेमका फायदा होतो, जनतेचा की राजकीय नेत्यांचा? आणि सरकार निषेध करण्यासाठी बंद सारख्या आंदोलनांना इतर कोणताच पर्याय नाही का, याचाच शोध घेण्याचा प्रयत्न करूयात बंदनं काय साधलं या विशेष कार्यक्रमात। आज आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर राजकीय नेते आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, भाजपचे तरुण नेते आशिष शेलार आणि औरंगाबादहून माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बंदबाबतचा एक रिपोर्ट पाहूयात। भारत बंद, पेट्रोल दरवाढी विरोधात विरोधकांनी दिलेला भारत बंदचा नारा देशभर घुमला। मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी या बंदला लागलेल्या हिंसक वळणामुळे जनतेच्याच पैशाची वाताहातही पाहायला मिळाली। बंद म्हटला की त्या दिवसाचं उत्पन्नही पाण्यात जातं। स्वतंत्र भारतानं लोकशाही स्वीकारल्यापासून देशाला बंद आणि संपांचीही लागण झाली। अगदी गेल्या 4 वर्षांची आकडेवारी पाहिली तर तब्बल 1049 बंद किंवा संप 4 वर्षात पुकारण्यात आले आहेत। 2008 मध्ये देशभरात 336 बंद तसंच संप पुकारण्यात आलेले होते। 2009 साली हा आकडा 312 वर पोहोचला तर 2010 मध्ये 305 वर आला। 2011 मध्ये बंद आणि संपांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली, हा आकडा थेट 96 वर आला। मात्र याचं मुख्य कारण होतं बंद पुकारणाऱ्यांवरती कोर्टानं लावलेला चाप। अर्थात त्यानंतरही राजकीय पक्षांची बंद आणि संपांची खुमखुमी कमी झालेली नाहीये। लोकशाहीमध्ये सरकारच्या निषेधाचं हत्यार म्हणून बंद तसंच संप करण्याचा हक्क असल्याचा युक्तिवाद राजकीय पक्षच करतायत। मात्र या हक्कामुळेच 2008 पासून जवळपास 44 लाख कामगारांवरती या संप आणि बंदचा परिणाम झालाय हेही विसरायला नको। नुकसानीचं म्हणाल तर एका आकडेवारीनुसार जुलै 2010 पर्यंत महाराष्ट्रात बंद आणि संपांमध्ये झालेल्या नुकसानीचा आकडा तब्बल 1000 कोटींवर पोहोचलाय। कर्नाटकात 725 कोटी, पश्चिम बंगालमध्ये 250 कोटी, मध्य प्रदेशात 150 कोटींचं नुकसान नोंदवण्यात आलंय। इतर राज्यांपैकी केरळ, ओरिसा आणि बिहारचं प्रत्येकी 150 कोटींचं नुकसान झालंय तर राजस्थानमध्ये बंद दरम्यान 60 कोटींचा फटका बसलाय। जनतेला त्रास होणाऱ्या बंद आणि संपाचं हत्यार आता म्हणावं तितकं धारधार राहिलेलं नाही हेही तितकंच खरं। कारण इतके संप होऊनही परिस्थिती सुधारली का, तर त्याचं उत्तर नकारार्थीच येईल। त्यामुळे ढिम्म सरकारला हलवण्यासाठी आता लोकशाहीला साजेसं असं नवं हत्यार शोधण्याची वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट। बंदमुळे कुणाचा फायदा कुणाचा तोटा? आज जेव्हा आपण हा कार्यक्रम पाहत असाल त्या रात्री सुमारे 22 कोटी भारतीय ज्यांचं हातावर पोट आहे ते उपाशी झोपणार आहेत। एका अंदाजानुसार 6000 कोटींचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला आजच्या बंदमुळे बसलेला आहे। या चर्चेची सुरुवात करताना आपण या चर्चेला कारणीभूत असणाऱ्या एनडीए आणि त्याहीपेक्षा त्याच्या घटक पक्षातले प्रमुख
जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्याच्या आशिष शेलार यांच्याकडे जाऊया. आशिषजी, मला सांगा, हा बंद जो पुकारण्यात आला त्यामुळे जनतेचा काय फायदा झाला? नाही, मुळातच मला असं वाटतं की उदयजी, आपण ही जी चर्चा करतोय यामध्ये स्वाभाविकता बंदमुळे फायदा काय आणि तोटा काय ह्या विषयावर आपण त्याला लक्ष जास्ती देतोय. मला असं वाटतं राजकारणामध्ये किंवा लोकशाही राज्यामध्ये प्रत्येक घटनेतला उपयोगिता लगेच मिळते असं काही होत नसतं. बरीच आंदोलनं आपण मेधा पाटकरांची बघाल, अन्य कोणाची बघाल, मी म्हणजे व्यक्तिगत नावं कोणाची घेत नाही, पण ही वर्षानुवर्ष चालू असतात. त्यांना जर कोणी उभं राहून विचारलं की आज तुम्ही आंदोलन केलं, तुम्हाला मिळालं काय? ज्या वेळेला स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलन केलं असेल त्यावेळेला तुम्ही वर्षभर झालं आंदोलन केलं, मिळालं काय? मला असं वाटतं की एका बंदच्या बाबतीत काल आज बंद झाला, तुम्हाला मिळालं काय, अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं हे मला वाटतं थोडं आमच्यावर अन्यायकारक होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. व्यावहारिक दृष्ट्या सांगायचं झालं तर स्वाभाविकता लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाने एका अर्थाने सामान्य 120 करोड जनतेची पिळवणूक केली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. अशा पिळवणुकीच्या विरोधात देशाच्या सर्वोच्च सभागृहातला असो ते रस्त्यापर्यंत असो ह्या बाबतीत आवाज उठवणं आशिषजी, आजचा बंद उत्स्फूर्त होता. आजच्या बंदमध्ये जनता स्वखुशीनं सामील झालेली होती. रुग्णांचे हाल झाले, लोकांना कामावर जाता आलं नाही, अनेक ऑपरेशन्स पुढे ढकलावी लागली. फिल्म सिटी मधली जवळपास 40च्या वरती शूटिंग कॅन्सल झाली. 22 कोटी जनता ज्यांचं हातावर पोट आहे ती आज उपाशी झोपणार आहे. तरीही आपण म्हणाल की हा बंद या पद्धतीनं निषेध करण्याचा मार्ग समर्थनीय होता? नाही उदयजी, मला असं वाटतं की मुळात बंदला समर्थन 100% आहे. बंदच्या मागे काही प्रवृत्ती हिंसक वातावरण पसरवत असतील तर त्या समर्थनीय नक्की नाही. आमच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवांना सूट आम्ही दिलेलीच होती. त्यामुळे रुग्ण असेल, हॉस्पिटल असतील, डॉक्टर असतील, ह्या सगळ्यांना त्यातला सूट ही ऑलरेडी त्यातली होती. आणि तशा पद्धतीने किंबहुना भाजप, शिवसेना, महाराष्ट्रात तरी आरपीआयच्या आमच्या कार्यकर्त्यांनी तशी सुविधाही केलेली आहे. बांद्रा स्टेशनवरच्या लोकांना रिक्षांना पिळवणूक होती तेही थांबवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आता आकडेवारी सांगायची झाली तर 22 करोड लोक हातावर पोट धरून राहणारी आणि 120 करोड लोक ज्यांच्या खिशात काँग्रेसची लोक डल्ला मारतायत अशी सरकार दुसऱ्या बाजूला लोक त्यांच्या खिशावर डल्ला मारतायत. मी भाईंकडे येणार आहे, भाई उत्तर द्यायला उत्सुक आहेत. भाई थोडा वेळ थांबा, मला भालचंद्र कांगोंकडे जायचंय. भालचंद्र कांगो, मुंबईत जवळपास 97 बसेससह 120 वाहनांची मोडतोड करण्यात आली. 44 गुन्हे रजिस्टर करण्यात आले. 2000 पेक्षा अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली. मला सांगा, अनेक ठिकाणी रास्ता रोको झाले, अनेक लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. काय मिळालं या बंदतनं? असे बंदनी काय मिळालं ह्याचं जादूच्या छडीप्रमाणे उत्तर देता येत नाही. गांधी चित्रपट तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर असं चित्र, गांधी आफ्रिकेतून आल्यानंतर त्यांनी असहकार म्हणून भारतामध्ये पहिला बंद पुकारला होता आणि जिनासकट सगळे जे काँग्रेसी कॉन्स्टिट्युशनलिस्ट होते त्यांनी त्याला विरोध केला होता. पण जेव्हा बंद झाला त्या संध्याकाळी त्यांची मीटिंग होती तेव्हा तो किती प्रभावी हत्यार आहे हे लक्षात आलं. त्या दिवशी समजा गांधींना कोणी विचारलं असतं की आजच्या बंदमुळे स्वातंत्र्य मिळालं का, तर गांधींनी स्थितीत सुरू झालेला आहे. लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी बंद पुकारणे भारतीय हत्यार आहे आणि त्यामुळे भारतीय ते वापरणार. कोर्टाने किती बंदी घातली कमी जास्त होईल पण ते वापरलं जाणार. भालचंद्रजी, मला 100% मला तुम्हाला ते थांबवायचं. याचं कारण स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या एखाद्या बंदला आपण आत्ताच्या बंदची तुलना करूया नको. माझा मुद्दा लिमिटेड एवढाच आहे की एवढी सगळी हजारो कोटी रुपयाची नासाडी, 22 कोटी लोक ज्यांचं हातावर पोट आहे ते उपाशी झोपणार आहेत. बंद करून आज तुमच्या हातात लगेच उद्या सगळे प्रश्न सोडवले जातील असं मला म्हणायचं नाहीये. परंतु आज संध्याकाळी हा बंदला संमिश्र प्रसाद मिळालेला आहे हे मान्य करताना राजकीय पक्ष म्हणून तुमच्या हातात आज काय मिळालं हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं की सरकारला जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हा मेसेज जो पोहोचवण्याचं काम असतं ते ह्या बंदनी आणि आमच्या कामगार संघटनेच्या निषेध दिनानी झालेला आहे. मी 2 सेपरेट भाजप आणि एनडीएनी बंदचा कॉल दिला होता आणि डाव्या पक्षांनी आणि कामगार संघटना, युक्त कामगार संघटनांनी निषेध दिनाचा कॉल दिला होता. या दोन्ही पद्धतीने जनतेचा तीव्र असंतोष जो आहे या सरकारच्या पेट्रोल वाढीच्या दरवाढीच्या समर्थनाचा,
कारण का सरकार म्हणते की पेट्रोलची दरवाढ कंपन्यांनी केलेली आहे आणि सरकार त्याचं समर्थन करत आहे आणि म्हणून सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे हे जनतेला किती तीव्रपणे वाटतंय हा मेसेज मला वाटतं निश्चितपणे कांगोजी मी 100% तुमच्याशी मी 100% तुमच्याशी सहमत आहे. परंतु या वेळेला जी एक प्रकारे पब्लिक प्रॉपर्टी म्हणतो, मग ती सार्वजनिक वाहनं असतील, इमारती असतील, यांची नासधूस करण्यात आली त्याबद्दल आपण काय म्हणाल? माझा त्याला ह्या नासधुसीला आमचा तीव्र विरोध आहे. मला फक्त सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. टीव्हीवर नासधूस करणारे दिसतायत, त्यांचे चेहरे दिसतायत. सरकारकडे अनेक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. या कॅमेऱ्यामधनं दंगा करणारे, नुकसान करणारी माणसं आयडेंटिफाय केली जातात. आतापर्यंत सरकारने वेगळ्या वेगळ्या आंदोलनामध्ये किती लोकांना पकडलं आणि किती लोकांना शिक्षा केली आहे? आम्ही काय अडवलंय का सरकारला असं करू नये म्हणून? आपण हा प्रश्न भाई जगतापांना विचारणार आहोत. आपण हा प्रश्न भाई जगतापांना जरूर विचारणार आहोत. पण अशा लोकांवर, अशा समाज, मनसेनी बोला, मनसेनी टॅक्सीच्या वरती उभं राहून टॅक्सी फोडलेली चित्र तुम्ही आम्ही टीव्हीवर बघितलेली आहेत. काय शिक्षा झाल्या त्यांना? या काँग्रेस सरकारने काय शिक्षा केली त्यांना? तेव्हा स्वतःला अडचणीत असेल तेव्हा नुकसान नुकसान म्हणायचं आणि स्वतःला जेव्हा फायदा असेल तेव्हा नुकसान करणाऱ्यांना सहानुभूती दाखवायची, हे दुटप्पी धोरण सरकारने ठेवून द्यावं. खरा प्रश्न असा आहे की पेट्रोलच्या दरवाढीमुळे कोणाचं नुकसान झालेलं आहे, किती प्रचंड प्रमाणात जनतेची लूट झालेली आहे, त्याचा काही हिशोब कराल की नाही? हा जर हिशोब आपण म्हणताय की 22 हा जर हिशोब मांडायचा झाला उपाशी आहे असं म्हणता, तर एकीकडे 6,000 कोटी रुपयाचं जे आज नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार आहात? नाही, मी पेट्रोलचे 7.5 रुपये वाढल्यामुळे जनतेची किती लूट झालेली आहे ह्याचा हिशोब द्या ना, म्हणजे कळेल त्याचा किती टक्के आहे ते. तुम्ही मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे जनतेची लूट, बोला बोला, जनतेची लूट हा महत्वाचा प्रश्न आहे. अजून जाता जाता एकच मुद्दा मांडतो. आपण सतत सांगता की 22 कोटी हातावर पोट असलेले लोक उपाशी राहिलेले आहेत. आत्ताच सरकारने रंगराजन कमिटी नेमलेली आहे ह्या देशातली गरिबी मोजण्यासाठी. देशाच्या 60 वर्षाच्या लोकशाही व्यवहारानंतर देखील या देशामधले 51% लोक 2 वेळ जेवू शकत नाहीत. म्हणून तुम्ही असं म्हणणार आहेत की या देशाची लोकशाही युसलेस आहे, 60 वर्षानंतर 51% लोक उपाशी राहिलेले आहेत, काय उपयोग त्याचा, असं तुम्ही म्हणणार आहात का? तेव्हा काही गोष्टीचं लिंक त्याच्याशी लावू नये. उलट आम्ही 22 कोटी लोकांच्या, मुद्दा असा आहे की आशिषजी त्यांनी एक मुद्दा मान्य केलेला आहे की अशा प्रकारे ज्या लोकांनी मालमत्तेचं नुकसान केलेलं असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असं त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केलेलं आहे. तुमचा पक्ष आणि तुम्ही या मागणीशी सहमत आहात का? आणि पोलिसांनी अशा प्रकारची आणि राज्य शासनानं जर अशा प्रकारची कारवाई उद्या केली तर त्याला तुमची सहमती असणार आहे का? नाही, मुळातच आमच्या सहमतीचा उदयजी हा प्रश्नच नाहीये. कायद्याने कायद्याप्रमाणे चाललंच पाहिजे आणि कायद्याने कायद्याप्रमाणे चालण्याला भारतीय जनता पक्षाचा विरोध असण्याचा काही मुद्दाच येत नाही. त्यामुळे मी सुरुवातीला असं म्हटलं की बंदला पूर्ण समर्थन. बंदच्या आड राहून जर समाजातील काही घटक हिंसक किंवा राऊडिझम करत असतील तर त्याला आमचं समर्थन नाही. मुद्दा आता तुम्ही वारंवार असं उपस्थित करता की 6,000 कोटीचं नुकसान. उदयजी, मला आपल्याला नम्रपणे असं सांगायचं आहे की मी मगाशी जे म्हटलं की 22 करोड आणि 120 करोड जनता, तसंच 6,000 करोडच्या नुकसानीचं आपण म्हणताय, पण 2010 आणि 11चे आकडे जर आपण बघितले तर गव्हर्नमेंटने दिलेली सबसिडी आणि जनतेने दिलेला टॅक्स पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवरचा, ह्या दोघांची जर तुलना केली तर जनतेकडून टॅक्सच्या रूपाने सबसिडी कट केली तर 37,000 करोड रुपये या गव्हर्नमेंटने कलेक्ट केलाय. तुम्ही 6,000 करोडच्या नुकसानीचा बोलताय. ह्या सरकारने सामान्य माणसाकडून 37,000 करोड रुपये लुटले. त्याचा निषेध करायला नको का? या सरकारने 37,000 कोटी रुपये, हा आकडा कसा असतो हे माझ्या कॅल्क्युलेटरवर सुद्धा येणार नाही. कदाचित भाई जगताप पुढच्या सेगमेंटमध्ये उत्तर देतील. त्यांच्यासाठी बरेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत. हिंसाचाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, नासधुसीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, काँग्रेसनी चालवलेल्या सामान्य जनतेच्या लुटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थातच या सगळ्या प्रश्नांवर भाई जगताप बोलतील. झी 24 तास, एक पाऊल पुढे.